बातमी सोलापुरातून सोलापुरामध्ये भाजपामध्ये अंतर्गत कलह समोर आलेला आहे। प्रभाग क्रमांक 8 मध्ये गृह कलह उफाळलाय। उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी झालेली आहे। हायकमांड समोर त्यामुळे डोकेदुखी वाढली आहे। पक्षासाठी 40 वर्ष निष्ठेने काम केल्यानंतर अन्याय होऊ नये, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्ते बिपिन धुम्मा यांनी ही भूमिका मांडलेली आहे। ते आक्रमक झाले। उमेदवारी न मिळाल्यास जीवाचं बरं वाईट करीन असा इशाराही दिला आहे। तर या संदर्भात बिपिन धुम्मा यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे यांनी। पाहूया। सोलापुरातील जे इच्छुक उमेदवार आहेत बिपिन धुम्मा यांनी काल पक्षाला एक निर्वाणीचा इशारा दिलेला आहे। मला तिकीट नाही मिळाल्यास मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईल असा इशारा त्यांनी शहराध्यक्षांना दिला। आपल्यासोबत बिपिन धुम्मा आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगायला आपण काल मुलाखतीसाठी गेलता आणि शहराध्यक्षांना काय इशारा दिला। शहर अध्यक्षांना इशारा दिलाय, मी भारतीय जनता पार्टी पक्षाला मी इशारा दिलाय की बाबा मी 40 वर्ष झालं पार्टीचं काम करतो। मी आजपर्यंत नगरसेवक नसताना मी सोलापूर माझ्या प्रभागामध्ये माझ्या वार्डामध्ये मी कामं केलेले आहे। ते घरोघरी माझं काम आहे। राज्याचे योजना असतील, केंद्राच्या योजना असतील, सर्व मी घराघरात पोस्ट केलेलं आहे। तुमच्यावर अन्याय का होईल असं वाटतं? आता तुम्ही 40 वर्षापासून काम करताय। अन्याय होईल असं नाही, दरबारी आम्ही पार्टीकडनं मागतच आलेलं आहे तिकीट, पण असं वाढतंय की बाबा दरबारी आम्हाला हुलकावणी दिली, ह्या बारी बी हुलकावणी मिळेल म्हणून मी ते माझ्या जीवाला मी काय तर करून घेईल म्हणून बोललेलं आहे। तर हे होते बिपिन धुम्मा। हे म्हणतात आम्ही 40 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये सतरंजा उचलण्यापासूनचं जे काम जे केलेलं आहे, जनतेच्या घराघरापर्यंत आम्ही कमळ चिन्ह पोहोचवलं आणि आम्हालाच यावेळेस तिकीट मिळालं पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती। तेव्हा मला तिकीट नाही मिळाल्यास मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईल असं वक्तव्य केलं होतं। रवी ढोबळे, जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर।